शेतकरी बंधूंनो नमस्कार. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद. नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग 6. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय आहे संतुलित पीक पोषण आणि त्याला अनुसरून नेचर केअरची जी काही उत्पादनं मी आज बाजारामध्ये देतो आहे त्याबद्दल मी आपल्याशी हितगुज साधणार आहे. आजपर्यंत आपण जी मालिका नेचर केअरच्या माध्यमातून चालू ठेवली त्यात विविध विषय आपण हाताळतोय. शेतकऱ्यांनी स्वतःचं उत्पादन वाढवावं, खर्च कमी करावेत आणि एक सस्टेनेबल प्लॅटफॉर्म ज्याला आपण शाश्वत शेती करावी या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. आपण शेतकरी बंधूही त्याला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे आणि त्यामुळेच आमचा उत्साह अजूनही वाढतोय आणि त्याच्याच अनुषंगानं आम्ही वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना, शेतकरी शास्त्रज्ञांना आपल्या भेटीसाठी बोलावतोय. या संपूर्ण कोविड-19च्या काळामध्ये आम्ही आपल्याशी फेसबुकवरनं संवाद साधला आणि त्याचा निश्चित आपल्याला फायदा झाला असेल आणि म्हणूनच ही मालिका आम्ही अखंड याच पद्धतीने चालू ठेवणार आहोत. तर आज आपण बोलणार आहे नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग 6, संतुलित पीक पोषण आणि नेचर केअरची उत्पादने. माझं नाव जयदेव जयंत बर्वे, कार्यकारी संचालक नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड बिटा. तर आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. पिकाच्या वाढीसाठी एकूण आवश्यक घटक याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा त्याची थोडीशी पार्श्वभूमी पुन्हा एकदा त्या निमित्ताने सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण माझ्या मागच्या भागामध्ये आमचं जे नेहमी आपण जे सगळ्यांना सांगतो ते उत्पादन म्हणजे ग्रीन हार्वेस्ट आणि स्पेशल ग्रीन हार्वेस्ट याबद्दल आपण चर्चा केली होती. आपण एकत्रित विषय बोललो होतो. ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय खत म्हणजे केवळ 100% शेणखताला पर्याय नसून रासायनिक खतं जी दिली जातात त्याला सुद्धा ते काही प्रमाणात आपण ते कमी वापरलं तरी चालतं. किंबहुना 50% त्याची कमतरता असेल, किंबहुना 50% ते त्याचं प्रमाण कमी करतं, हे आपण धाडसाने बोलतो आणि ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांना करून दाखवलेलं आहे. आणि याच अनुषंगानं केवळ आपण सेंद्रिय खत न देता इतरही जी उत्पादनं आहेत ती शेतकऱ्यांच्या जी मालिका आहे ती शेतकऱ्यांना आपण करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक जी मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये 17 अन्नद्रव्यांची गरज असते. प्रत्येक अन्नद्रव्य पिकामध्ये विशिष्ट कार्य पार पडतं. त्यामुळे कोणतंही अन्नद्रव्य जर कमतरता असेल, कोणतंही अन्नद्रव्य कमी पडलं तर त्याचा निश्चित फटका पीक उत्पादनामध्ये, पिकाच्या वाढीमध्ये हा होऊ शकतो. हे शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून ही 17 अन्नद्रव्य ज्या जमिनीत व्यवस्थित असतील, संतुलित प्रमाणात असतील, मायक्रो क्लायमेट जिथं छान पद्धतीनं डेव्हलप झालेलं असेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं असेल, त्या ठिकाणी पीक उत्तम वाढतं, चांगलं निपजतं, जमीन उत्तम राहते, जमिनीचं आरोग्य टिकून राहतं, जमिनीचा मगदूर टिकून राहतो. या सगळ्या गोष्टी आपल्या बांधवांना, शेतकरी बांधवांना माहिती आहेत. म्हणून प्रत्येक अन्नद्रव्य पिकामध्ये त्याला काहीतरी प्रत्येकाचा एक रोल आहे आणि तो मुख्यपणे पार पडत असताना या पिकांच्या दृष्टीनं अन्नद्रव्यांची जी गोष्ट आहे ती आपण समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. मुख्यत्वे अन्नद्रव्यांचे वर्गीकरण हे भरपूर प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य ज्याला आपण मेजर न्यूट्रिएंट्स म्हणतो, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे मध्यम प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य आणि कमी प्रमाणात म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य असं त्याचं मुख्य वर्गीकरण आहे. याशिवाय पिकांना वाढीसाठी आवश्यक असतो तो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सर्व जे घटक आहेत ते हवेतून मिळतात, पाण्यातून मिळतात किंवा सूर्यप्रकाशामार्फत पण त्यांना अन्नद्रव्याच्या निर्मितीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात रोल आहे. सो कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे उपलब्ध आहे निसर्गामध्ये, पण जी मुख्य अन्नद्रव्ये आहेत, दुय्यम आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ती आपल्याला जमिनीतून पिकाला द्यावी लागतात. आता आपण नवीन पद्धतीप्रमाणे ती फवारणीतून पण देत असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तसंच मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही आपण ज्या पद्धतीने जर त्याचा विचार केला आणि त्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर पीक पद्धतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने हे उत्तम पीक निपजू शकतो आणि त्या निमित्ताने आपण हा सगळा विषय आपण बोलतो. प्रत्येक घटकाचं जसं एक महत्व आहे, वैशिष्ट्य आहे, त्याचा काय रोल आहे हे आपण पटकन जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला पुढे त्याच्या पद्धतीचे वापर कसे करायचे हे सोपं जाईल. मुख्य अन्नद्रव्यामध्ये मुख्य प्रामुख्याने येतो तो नत्र, नायट्रोजन ज्याला आपण म्हणतो, जो युरियाच्या फॉर्ममध्ये आपण देतो. 46% नत्र आपण देत असतो किंवा आपण डायअमोनियम फॉस्फेटमधनं 18-46-18 देतो, मिश्र खतांच्या माध्यमातून देतो. तो हा नायट्रोजन जो महत्वाचा आहे तो पिकाची शाखीय वाढ होण्याकरता महत्वाचा आहे. नायट्रोजनच्या उपलब्धतेनुसार हरितद्रव्यांचं प्रमाण वाढतं आणि मग फोटोसिंथेसिस ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो त्या क्रियेमध्ये या हरितलवकांचा, हरितद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. नत्र कमतरतेची प्रामुख्यानं लक्षणं म्हणजे मुळांची व पिकांची वाढ कमी होते, पिकाची खालची पानं पिवळी पडतात आणि फुटवा आणि फळं पण कमी येतात. मुळात असं लक्षात घ्या, नत्र जर कमी झालं तर शाखीय वाढ होत नाही आणि शाखीय वाढ जर झाली नाही तर फोटोसिंथेसिस होत नाही.
पानं गर्द हिरवी असणं, हरितलवकांचं प्रमाण चांगलं असणं, या जर गोष्टी घडल्या आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणात प्रकाश संश्लेषण या क्रियेला जर चालना मिळाली तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि म्हणून नायट्रोजनचं महत्व तितकंच महत्वाचं आहे. स्फुरद हा दुसरा घटक येतो. मुळांच्या वाढीमध्ये त्याचं महत्वाचं कार्य आहे. आपण म्हणतो नेहमी की मुळांची वाढ चांगली व्हायला पाहिजे, ज्याला आपण वनस्पतीचा जारवा म्हणतो. जेवढ्या वनस्पतीमध्ये मुळाची वाढ चांगली तेवढं अन्नद्रव्यांचा तो घेण्याची क्षमता जास्त. अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीनं जर घेतली तर चांगल्या पद्धतीनं वनस्पती वाढ होऊ शकते आणि म्हणून स्फुरदाचा रोल हा अतिशय महत्वाचा आहे. स्फुरदाचं प्रमाण जर योग्य असेल तर किडींचे हल्ले परतवून लावण्याचं काम वनस्पती स्वतः करू शकते. त्याचा जर इम्बॅलन्स झाला, पीक कमकुवत राहिलं तरच कीड येते. डार्विनची जी थिअरी आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सक्षम जर पीक असेल, चांगली जमीन असेल, उत्तम जमीन असेल तर किडींचे हल्ले त्या प्रमाणात कमी होतात आणि म्हणून स्फुरद हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, ज्याकडे पण आपण लक्ष देण्याची गरज आहे. स्फुरद जर कमी झालं तर काय होतं, तर पानं लांब होऊन वाढ थांबते. म्हणजे हिरवट आणि थोडीशी लांबुटकी अशी होतात पानं, त्याची रुंदी वाढत नाही, एरिया वाढत नाही. जेवढा पानांचा एरिया वाढतो, पानांची सरफेस वाढते, तेवढं अन्नग्रहणाचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. लांबुटकी पानं झाली तर त्याची वाढ पुढे जाऊन थांबते आणि त्याच्या मागची बाजू जांभळट होते. हे मुख्य लक्षण आपण लक्षात घेऊ शकता आणि म्हणून स्फुरद हा पण तितकाच महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर येतो तो पालाश. आपण नेहमी NPK अशी भाषा बोलतो, म्हणून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश म्हणजे पालाश. पिकांची अन्न तयार करण्याची क्षमता ही पालाशमध्ये वाढते. पिकांच्या खोडाची ताकद पालाशमुळे वाढते. फळांचा तजेलदारपणा, फळांवरती येणारं लस्ट, फळांमध्ये टिकून राहण्याची क्षमता, ज्याला आपण किपिंग क्वालिटी म्हणतो, ही आपण पालाशमधनं मिळवतो. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की द्राक्ष जेव्हा परिपक्व व्हायला लागतात तेव्हा आपण सल्फेट ऑफ पोटॅश देतो, SOP देतो. ऊसामध्ये आपण MOP रेकमेंड करतो, म्युरेट ऑफ पोटॅश रेकमेंड करतो. किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जेव्हा डाळिंबाचं पीक घेत असतो तर शेवटच्या 2 महिन्यामध्ये 0,050 ही देण्याची पद्धत आहे, जिथे पालाशचं प्रमाण आपण जाणीवपूर्वक वाढवतो, जेणेकरून फळांची किपिंग क्वालिटी चांगली राहते. पालाश जर कमी पडलं तर पानावरती तांबडे पिवळे ठिपके पडतात, पानांच्या कडा तांबूस होतात, खोडं आखोड होतात, शेंड्याची गळ होते, पुढं शाखीय वाढ पण थांबते आणि पुढं जाऊन आपल्याला असं लक्षात येतं की जर पालाश कमी पडलं तर हे सगळे प्रॉब्लेम लक्षात येऊन आपल्याला पिकांमध्ये पण त्याचा परिणाम वाईट पद्धतीनं दिसू शकतो. हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मेजर न्यूट्रिएंट्स नंतर स्फुरद, पालाश या तिन्हीचा रोल मुद्दाम इथे मी आपल्याशी बोलून दाखवलेला आहे. त्यानंतर येतं दुय्यम अन्नद्रव्य. याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे प्रामुख्यानं 3 घटक येतात. कॅल्शियम काय करतं तर पेशी विभाजनाचा वेग कॅल्शियम वाढवतं. पेशी विभाजन प्रत्यक्षात करतं. पेशीच्या बाजूची जी भिंत असते, ज्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो, ती तयार करण्याचं काम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात करतं. त्याचप्रमाणे कॅल्शियम हे न्यूट्रिएंट ट्रान्सफर याच्यामध्ये कॅल्शियमचा फार मोठा रोल आहे. वाहक म्हणून अतिशय उत्तम काम करतं. नायट्रेटच्या पोषणात पण त्याची गरज पडते आणि कॅल्शियम जर चांगल्या पद्धतीनं दिला तर कुठलंही न्यूट्रिएंट मोबिलाइज करायचं काम कॅल्शियम करतो. कॅल्शियम कमी जर झालं तर मुळांची योग्य प्रमाणात वाढ होत नाही, पानांची टोकं पिवळी पडतात, फुलगळ होणं किंवा फळाचं सेटिंग न होणं, या सगळ्या गोष्टी या कॅल्शियममुळे घडतात. त्यामुळे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम हा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर येतो तो मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय करतो, तो पिकाच्या चयापचयाच्या प्रक्रियेत फार महत्वाची भूमिका पार पडतो. हरितलवक असतील, शर्करा म्हणजे ज्याला आपण साखर म्हणतो, प्रथिनांची निर्मिती, कारण कोणत्याही फळाचं वजन वाढायला त्याच्यामध्ये साखरेची निर्मिती व्हायला लागते. आपल्याला माहिती आहे ऊसासारखं जर पीक असेल तर त्याच्यामध्ये 85% पाणी आहे. किंबहुना कुठल्याही पिकामध्ये आपण म्हणतो द्राक्ष जर असतील तर 80 ते 85% पाणी आहे आणि जी काही वरची जी आहे, ज्याला आपण ब्रिक्स म्हणतो, तर ती साखर आहे. मग ती 12%, 13% आहे. द्राक्षामध्ये 18%, 22% ब्रिक्स आपल्याला मिळतो. तर ह्या साखरेचं प्रमाण वाढवण्याचं काम, प्रथिनाचं प्रमाण वाढवण्याचं काम हे मॅग्नेशियम करतं. प्रकाश संश्लेषण हा वनस्पतीच्या संपूर्ण कार्यकाळातला जो अत्यंत महत्वाचा घटक आहे. तर प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड स्थिर होण्याची गरज असते. CO2 मिळाल्याशिवाय, कार्बन डायऑक्साईड मिळाल्याशिवाय प्रकाश संश्लेषणाची गतिमान क्रिया होत नाही आणि त्याचं स्थिरीकरण करण्याचं काम मॅग्नेशियम हे मोठ्या प्रमाणात करतो. हरितद्रव्य निर्मितीमध्ये त्याचा रोल असल्यामुळं जर मॅग्नेशियम कमतरता झाली तर पानं तुमच्या लक्षात येतात की हरितद्रव्य डार्क ग्रीन, ज्याला गडद हिरवेपणा पाहिजे पानाला, तो आपल्याला मिळत नाही, हे आपल्या लक्षात येईल. जो जुन्या पानांचा जो रंग दिसतो तो फिकट दिसेल आपल्याला आणि पानं गुंडाळल्यासारखी दिसतात. पानं सरळ, स्ट्रेट किंवा मोठ्या प्रमाणात विस्तारलेली दिसत नाहीत. यामुळे मॅग्नेशियमचा पण रोल तितकाच महत्वाचा आहे, हा शेतकरी बंधूंनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्यानंतर येतं ते सल्फर.
सल्फर काय करतं तर नत्राचं रूपांतर प्रथिनात करतं. हरितलवक निर्मितीत संप्रेरक म्हणून काम करतं. आपल्याला माहिती आहे, आपण नेहमी सांगतो की सल्फर कशामध्ये आहे तर कांद्यामध्ये आहे, मोहरीमध्ये, लसणामध्ये. आपण नेहमी शेतकरी बंधूंना सांगतो की तुम्ही कांदा लावा, कांद्यामुळे सल्फरचं प्रमाण जमिनीमध्ये वाढतं. आपण ऊस जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये लावत असतो विशेषतः, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपण ऊसाची वाढ चांगली होण्यासाठी किंबहुना थंडीच्या कार्यकाळामध्ये ऊसाची उगवण चांगली होण्याकरता आपण सल्फरचं रेकमेंडेशन मुद्दाम केलं जातं. शास्त्रज्ञ सांगतात की 10 किलो सल्फर मुद्दाम टाका. तर हा सल्फर हा अत्यंत महत्वाचा आहे. सल्फरमुळं कांदा, लसूण किंवा मोहरी यांना एक विशिष्ट चव येते आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की आंतरपीक घेताना कांदा, लसूण जर लावलं तर जमिनीमध्ये सल्फरचं प्रमाण वाढतं. पिकांच्या खराब झालेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी अन्नद्रव्य मूल महत्वाचं कुठलं असेल तर सल्फर असेल. आणि सल्फर जर जमिनीमध्ये आपण टाकलं तर त्याचं सल्फर डायऑक्साईड म्हणजे सल्फर ॲज अ न्यूट्रिएंट काम करतंच, पण सल्फर डायऑक्साईड बनून ते काही प्रमाणामध्ये बुरशीजन्य म्हणून सुद्धा काम करतं. मग त्याचे वेटेबल सल्फरचे काही फॉर्म्युला आहे. 8 किलो द्राक्षात गंधक धुरळणी हे तर आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. त्यामुळे सल्फरचा ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून पण रोल आहे आणि त्याच पद्धतीनं पुढे जाऊन काम करत असताना वनस्पतीमध्ये विशिष्ट प्रकारच्या बुरशी रोखण्याचं पण काम करतो. सल्फर जर कमी पडलं तर काय होतात, पानं पिवळसर दिसतात. अन्नद्रव्याची वाहतूक कमी करतं. सल्फरचा रोल पण आहे. अन्नद्रव्य जमिनीतून त्याची वाहतूक करण्यामध्ये पण सल्फरचा रोल आहे आणि म्हणून या दुय्यम अन्नद्रव्यांकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. सो मेजर न्यूट्रिएंट म्हणजे ज्याला मुख्य अन्नद्रव्य, त्यानंतर दुय्यम सेकंडरी याचाही रोल तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतर येतात ती सूक्ष्म अन्नद्रव्य. पिकांच्या विविध क्रियांसाठी वाढ असेल, चयापचय असेल, पेशी विभाजन असेल, यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पण महत्वाचा रोल आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्यानं लोह, जस्त, तांबे, मँगेनीज, मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही येतात याच्यामध्ये. ही पिकांना अत्यंत अल्प प्रमाणात लागतात, पण ती अत्यावश्यक असतात, त्याची गरज असते. सूक्ष्म अन्नद्रव्य कधी आपल्याला मिळत नाहीत. जर जमिनीचा इम्बॅलन्स झाला तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. उदाहरणार्थ, सेंद्रिय कर्बाबद्दल आपण वारंवार बोलतोय. सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढला पाहिजे. 1% किमान सेंद्रिय कर्ब असला पाहिजे. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर दिला पाहिजे, जीवामृत दिलं पाहिजे, शेणखत दिलं पाहिजे, स्लरी दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी काय होतं तर जमिनीची जैविक आणि भौतिक सुपीकता ही वाढते आणि या सगळ्या गोष्टींमुळं मुख्य नंतर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचं मोबिलायझेशन होतं. ती चांगल्या पद्धतीनं पिकाला मिळतात आणि म्हणून एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मेजर न्यूट्रियंट, दुय्यम न्यूट्रियंट, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं आणि जीवाणू खतं या पद्धतीने आपण विचार करतो. त्यामध्ये या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जो महत्वाचं जे काम आहे ते आपण पाहणार आहोत. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मुख्य कमतरतेच्या लक्षणात मी जसं बोललो की सेंद्रिय खतांचा वापर शेतकऱ्यांनी कमी केला तर ती आपल्याला कमतरता दिसते. पिकांचा फेरपालट अत्यंत आवश्यक आहे. द्विदल पिकांचे बेवड घ्यावेत, म्हणजे ऊसावरती आपण लागण खोडवं घेतलं तर परत त्याच्यावरती हिरवळीची खतं किंवा एखादं सोयाबीन सारखं पीक असेल, पुढे जाऊन हरभरा असेल, तर ही पिकं घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून जमिनीमध्ये बेवड चांगल्या पद्धतीचं आपण निर्माण करू शकू. कारण ही द्विदलची धान्य ती आपल्याला माहिती आहे नायट्रोजन मोठ्या प्रमाणात फिक्स करतात. 250 किलो हेक्टरी नायट्रोजन फिक्स करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. त्याशिवाय याचा जो पालापाचोळा पडतो त्यातनं ऑर्गॅनिक मॅटर भरपूर पडून ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. संकरित वाणांचा मोठ्या प्रमाणात जर वापर आपण करत गेलो तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. संकरित वाण जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्यांची भूक पण जास्त असते. शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावं. जेवढं तुम्ही संकरित किंवा आपण हायब्रिडकडे जाऊ, जेव्हा आपण आता कॉटनमध्ये आपण कापसामध्ये बघतोय, आपण आता जवळपास GM कडे गेलेलो आहे, तर त्याची न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी पण प्रचंड त्यांना लागते. त्या प्रमाणात जर आपण दिलं नाही तर आपल्याला उत्पादन मिळत नाही. म्हणून संकरित जर आपण वाणं लावली तर जमिनीतनं ही सगळी द्रव्य, मूलद्रव्य घेण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की यांची कमतरता जाणवायला लागते. संयुक्त किंवा अतिशुद्ध रासायनिक खतं जर आपण वापरत गेलो तरी सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला दिसते. आता यांचं काय काम आहे? सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये पहिल्यांदा आपण विचार करूया लोह म्हणजे फेरस. पिकामध्ये हरितद्रव्य निर्माण करणं, श्वसन प्रक्रियेमध्ये काम घेणं, ऑक्सिजनचं वहन करणं. ऑक्सिजन हा तितकाच महत्वाचा आहे आपल्याला माहिती आहे. रूट सिस्टीम जर वाढायची असेल, झाडाच्या मुळ्या चांगल्या व्हायच्या असतील तर ऑक्सिजन पाहिजे, हवा खेळती पाहिजे. आपण नेहमी म्हणतो शेतकरी बंधूंना की पाणी अति देऊ नका. जमीन ही नेहमी वापशावरती पाहिजे. जमीन ही भेगाळलेली पाहिजे, त्यातून हवा आत गेली पाहिजे.
हवेतून ऑक्सिजन मिळतो आणि मग वनस्पती तिची मुळी चांगल्या पद्धतीने वाढते, जारवा चांगल्या पद्धतीने वाढतो आणि मग आपण पुढे जाऊन असं म्हणतो की न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी किंवा न्यूट्रिएंट चांगल्या पद्धतीने वनस्पती घेते. झाडामध्ये प्रथिन संश्लेषणाचं काम सुद्धा लोह करतं. लोहाची जर कमतरता झाली तर आपल्याला असं लक्षात येतं की वनस्पतीच्या पानामध्ये भेगा आहेत, तिथं त्या पिवळ्या पडतात. पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव दिसतो आणि प्रकाश संश्लेषणाची जर क्रिया मंदावली तर याचा विपरीत परिणाम वनस्पतीच्या वाढीवरती होतो. दुसरा घटक आहे जस्त, ज्याला आपण झिंक म्हणतो. झिंकचा फार महत्वाचा रोल आहे, कारण अन्नपदार्थ प्रथिन निर्मितीमध्ये त्याचं काम आहे. साखरेचं स्टार्चमध्ये रूपांतर करणं यामध्ये सुद्धा झिंकचा रोल आहे. आणि अत्यंत पिकांची जी वाढ जी आपण विचार करत असतो त्यात संप्रेरक जी असतात, ज्याला आपण ऑक्झिन्स म्हणतो, सायटोकायनिन्स असतात किंवा रेग्युलेटर्स म्हणतो, ग्रोथ रेग्युलेटर्स, तर ह्याच्या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये झिंक महत्वाचा रोल याच्यामध्ये पार पाडतो. त्यामुळे झिंक हे अत्यंत महत्वाचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. जर झिंक कमी पडला तर काय काय होऊ शकतं, तर करपलेले ठिपके, तांबडे विखुरलेले डाग पानावरती येतात. पानाच्या पृष्ठभागावर साखर साचते, कारण जस्ताच्या अभावामुळे साखरेचं रूपांतर स्टार्चमध्ये आपण मगाशी बघितलं ते जर झालं नाही तर साखर साचते असं आपण त्याला म्हणतो. आणि पिकांची पेरं लहान पडतात. म्हणजे आता उदाहरणार्थ झिंक जर कमी असेल तर ऊसाच्या पेरामध्ये पण तुम्हाला फरक पडलेला दिसतो. आणि या सगळ्या गोष्टींचा अभाव असणं हे परवडणारं नाही. सर्व घटक योग्य पद्धतीनं पिकाला मिळवून देण्याकरता आपण काम करणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर येतं मँगेनीज म्हणजे मंगल. मँगेनीज काय काय करतं, तर नत्र आणि असेंद्रिय आम्ल याच्या चयापचयाच्या क्रियेत मदत करतं, कर्बग्रहण क्रियेत मदत करतं. आणि मँगेनीज जर व्यवस्थित असेल तर रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीनं वाढते. याचाच अर्थ असा आहे की किडींचे हल्ले, बुरशींचे हल्ले वनस्पती सहजरित्या परतवून लावू शकते. मँगेनीज जर कमी झालं तर हरितद्रव्यांचा अभाव जाणवतो, कर्बोदक कमी तयार होतात, मुख्य आणि लहान शिरा आपल्याला ज्या पानांच्या आहेत त्या गडद हिरव्या रंगाच्या दिसायला लागतात. पण बाजूला आपल्याला पानावरती असं लक्षात येईल की चौकटदार किंवा असं एक नक्षी स्टाईल आपल्याला तयार झालेली दिसेल, त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की मँगेनीजची कमतरता आहे. त्यामुळे मँगेनीजचा रोल महत्वाचा आहे. नुसतं पीक रोग प्रतिकारक शक्ती हा विषय नसून त्याचा कर्बग्रहण क्रियेमध्ये सुद्धा महत्वाचा रोल आहे. त्यानंतर येतं कॉपर, तांब. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अत्यंत महत्वाचा रोल तांब पार पाडतं. अजीवनसत्व निर्माण करण्यास मदत करतं. आपल्याला माहिती आहे जर बुरशीजन्य रोग असतील तर तांब्याचा रोल तितकाच महत्वाचा आहे. आपण कॉपर सल्फेट अधिक चुना असा बोर्डो करतो. काही शेतकरी 1% बोर्डो, अर्धा टक्क्याचा बोर्डो, निवळीचा बोर्डो, हे सगळे प्रचलित शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शब्द आहेत. त्यामुळे कॉपर सल्फेट मधला कॉपर सेपरेट होतो आणि तो ऍक्च्युली या बुरशीवरती काम करतो. डाउनीमध्ये विशेषतः आपण बोर्डो मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यामुळे कॉपर न्यूट्रिएंट हे अतिशय महत्वाचं आहे. पीक संरक्षणामध्ये पण त्याचा रोल आहे आणि त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये पण रोल आहे. तांब कमी पडलं तर पानांची अनियमित वाढ आपण बघू शकता. वनस्पतीचं खोड मऊ किंवा लवचिक होते, वनस्पती रोगास बळी पडण्याची शक्यता असते. झाडाच्या वनस्पतीच्या शेंड्यांची वाढ खुंटते, शाखीय वाढ सुद्धा खुंटण्यापर्यंत त्याच्या आपल्याला मर्यादा लक्षात येऊ शकतात. आणि पानगळ हा त्याच्यानंतरचा येणारा लगेच निदर्शनास प्रकार आपल्याला आढळतो. त्यामुळे तांब्याचं सुद्धा जास्त महत्व आहे. तांब म्हणजे ज्याला आपण कॉपर म्हणतो हे अत्यंत एक महत्वाचं न्यूट्रिएंट आपल्याला विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर येतं बोरॉन. बोरॉनचा मुख्य रोल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण क्रॅकिंगमध्ये बोरेक्स आपण वापरतो, सगळ्यांना माहिती आहे. द्राक्षामधलं क्रॅकिंग असेल, डाळिंबातलं क्रॅकिंग असेल, याचा अर्थ समजून घ्यायचा की बोरॉनची कमतरता आहे. पेशीचं आवरण तयार करण्यासाठी बोरॉनचा महत्वाचा रोल आहे. म्हणून म्हणलं जर बोरॉन कमी पडलं तर आवरण तयार होत नाही आणि मग वनस्पतीचं जी फळं आहेत किंवा द्राक्ष असेल, डाळिंब असेल, त्याचं क्रॅकिंगचं प्रमाण वाढतं. मुळांच्या वाढीसाठी प्रथिन तयार करणं हे बोरॉनचं काम आहे. फलधारणा आणि वनस्पती म्हणजे फ्लॉरिंग नंतर फ्रुटिंग आणि फ्रुटिंग नंतर जी गोडी निर्माण होते फळामध्ये, तर ती गोडी निर्माण करण्याचं काम सुद्धा बोरॉन करतो. बोरॉन कमतरतेची लक्षणं काय? नवीन कोंब जळतो. बोरॉन जर नीट नसेल जमिनीमध्ये न्यूट्रिएंट तर नवीन कोंब जळतो. खोडाचा गाभा लाल तपकिरी दिसतो. पानं ठिसूळ बनतात किंवा ती गुंडाळली जातात. त्यामुळे बोरॉनचा रोल अतिशय महत्वाचा आहे. विशेषतः मगाशी सांगितल्याप्रमाणे क्रॅकिंगमध्ये क्रॅकिंग व्हायला लागलं की बोरॉन कमी आहे हे समजायला हरकत नाही. 6वं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते मॉलिब्डेनम. त्याचं महत्व काय आहे? पिकाच्या वाढीसाठी, पुनरुत्पादनासाठी ज्या क्रिया एन्झाईम विशेषतः करतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मॉलिब्डेनम हा भाग घेतो. जीवाणूद्वारे हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करण्याकरता जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये पण मॉलिब्डेनमचा रोल आहे.
हवेमधनं नत्र स्थिरीकरणाचं काम नायट्रोबॅक्टर असतील, ॲझोटोबॅक्टर असतील, हे जे सगळी मंडळी करत असतात, हे सगळे जे जीवाणू करत असतात, त्यांना मदत करतं मॉलिब्डेनम आणि मग तो नत्र स्थिरीकरण केला जातो. मॉलिब्डेनम कमतरतेची लक्षणं काय? तर पानं फिकट हिरवी होतात. पानांच्या खालच्या बाजूला असा एक डिंक प्रकारचा असा बारीकसा डिंक साचल्यासारखा तयार होतो. सोनेरी, पिवळे, नारंगी रंगाचे ठिपके पानावरती आपल्याला दिसतात आणि जेणेकरून आपण सहज समजू शकतो की या पिकामध्ये मॉलिब्डेनमची कमतरता आहे. आता या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यानंतर म्हणजे मेजर न्यूट्रिएंट्स, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स, त्याच्यानंतर नेचर केअरच्या माध्यमातून आम्ही ही सगळी एक प्रणाली आपल्या शेतकरी बंधूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. कोल्हापूरचे आमचे जे भोसले साहेब आहेत, त्यांची भारत ॲग्रो नावाची कंपनी आहे. अनेक वर्ष सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये हे लोक काम करतायत. नेचर केअर आणि भारत ॲग्रो एकत्रित येऊन ऑर्मिकेम हे जे त्यांचं सेंद्रिय खनिज सूक्ष्म अन्नद्रव्य खत आहे, याचं मार्केटिंगचं आम्ही काम करतो. अतिशय उत्तम रिझल्ट्स या बेसिकली ऑर्मिकेमचे आहेत. ऑर्मिकेमचा एक फॉर्म्युला म्हणजे आम्ही जेव्हा नेहमी म्हणतो ऑर्गॅनो मिनरल केमिकल कॉम्प्लेक्स, बायोकेमिस्ट्रीच्या आधारे प्रदीर्घ संशोधनानंतर तयार केलेलं हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. 2 पद्धतीत ते उपलब्ध आहे. ऑर्मिकेम हे 10 किलो बॅगमध्ये जे आपण खतामधून देऊ शकतो असं पावडर फॉर्म्युलेशन पण आहे आणि लिक्विड फॉर्म्युलेशन पण आहे. आता महाराष्ट्र शासनाची ग्रेड 1 नुसार हे प्रमाणित आहे. ऑर्मिकेम पावडर जी आपण म्हणतो ती 10 किलोमध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही सर्व पिकामध्ये 10 किलोपासून साधारण 30 किलोपर्यंत एकरी ऑर्मिकेम द्यावं असं सजेस्ट करतो. द्राक्षामध्ये एप्रिल छाटणी, ऑक्टोबर छाटणीला 10-10 किलो आपण ऑर्मिकेम देऊ शकता. डाळिंबामध्ये छाटणी आणि फ्लॉरिंग किंवा फ्रुटिंग स्टेजला आपण ऑर्मिकेम देऊ शकता. ऊसामध्ये आम्ही लागण आणि मोठी भरणी याच्यामध्ये लागण, बाळभरणी, मोठी भरणी 10-10-10 असा 30 किलोचा आमचं रेकमेंडेशन आहे. आणि ऑर्मिकेममुळं सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासून देत नाही, आपण ती पूर्ण करतो जमिनीमध्ये. त्यानिमित्ताने ऑर्मिकेम हे आपण वापरून बघावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑर्मिकेम हे त्याचा बेस जो आहे हा सेंद्रिय आहे आणि म्हणून आम्ही त्याला म्हणतो सेंद्रिय खनिज सूक्ष्म अन्नद्रव्य. ऑर्मिकेम लिक्विड म्हणून जे उपलब्ध आहे ते 250 मिली, 500 मिली, 1 लिटर आणि 5 लिटर या फॉर्म्युलामध्ये म्हणजे या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहे. साधारण आपण ऊसामध्ये जर बोलायला गेलो तर 30 दिवसाचा ऊस आणि 60 दिवसाचा ऊस झाल्यानंतर ऑर्मिकेमची फवारणी करावी, जेणेकरून सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवणार नाही, भासणार नाही. आणि जेव्हा फूट होत असते, जेव्हा आपण ऊस लागणीनंतर ऊस साधारण 15 ते 21 दिवसामध्ये उगवतो आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही ऑर्मिकेम देता, तेव्हा फुटव्यांची संख्या वाढवण्यामध्ये ऑर्मिकेमचा महत्वाचा रोल आहे. घटक याच्यात काय आहेत? लोह 2% आहे, मँगनीज 1% आहे, झिंक 5% आहे, बोरॉन 1% आणि कॉपर 0.5% म्हणजे तांब 0.5%. तर या पद्धतीने ऑर्मिकेम हे सर्व आमच्या डीलर बंधूंकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी याचा जरूर वापर करावा आणि आम्हाला याच्याबद्दल निश्चित स्वरूपात त्याचे फीडबॅक द्यावे. काय होतं वापरामुळे ऑर्मिकेमच्या? तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते, फळांचा टिकाऊपणा, चकाकी, तजेला वाढतो. जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये ऑर्मिकेम महत्वाचा रोल करतो. पाण्याचा ताण असेल, पीक समजा कोणत्याही पद्धतीच्या ताणाला सामोरं जात असेल तर त्या ताणातून ऑर्मिकेम त्याला बाहेर काढतं. या खताचा बेस सेंद्रिय असल्यामुळे 5 पासून 9 pH पर्यंत कोणत्याही pH मध्ये ऑर्मिकेम हे जमिनीत काम करतं. साधारण 10 ते 30 किलो मी म्हणल्याप्रमाणे आणि लिक्विड 1 लिटर 200 लिटर पाण्यात आपण फवारू शकता. फुलांची आणि फळांची जर फळगळ होत असेल, कुठं कमतरता असेल तर याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे ऑर्मिकेम मदत करतं. इरिडोफाइट माइट नावाचा जो एक रोग कोकणामध्ये आपण बघायला मिळतो, आपल्याला नारळामध्ये जो भुंगा आपल्याला नारळामध्ये त्रास देतो आणि नारळ श्रिंक होतात, त्याच्यावरती ऑर्मिकेमच्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये ट्रायल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण अशा निष्कर्षाला गेलेलो आहे की ऑर्मिकेम दिल्यानंतर पुनश्च एकदा झाड ते चांगल्या पद्धतीने उत्पादन देत आहे आणि चांगल्या पद्धतीने नारळाची निर्मिती होऊ शकते आणि त्या माईटला सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात कंट्रोल करतोय, किंवा झाडच त्याला कंट्रोल करतं, रोगप्रतिकार शक्ती आपण त्याच्यामध्ये वाढवतोय. म्हणून विशेषतः नारळामध्ये सुद्धा ऑर्मिकेमचा आपण वापर करा. कोणत्याही पिकामध्ये आपण ऑर्मिकेमचा वापर करू शकता, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपली भरून निघू शकेल. त्यानंतर आम्ही न्यूट्रिविन नावाचं सूक्ष्म अन्नद्रव्य आणलं. आता याचा जो बेस आहे हा मात्र सेंद्रिय बेस नाही. न्यूट्रिविन ही पावडर स्वरूपात आहे, लिक्विड स्वरूपात आहे आणि 100% विरघळणारं ड्रिप फर्टिलायझर म्हणून DF अशा ब्रँडमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रेड क्रमांक 1 नुसार न्यूट्रिविन हे 10 किलोमध्ये उपलब्ध आहे. 2% लोह, मँगनीज 1%, झिंक 5%, बोरॉन 1% आणि तांब 0.5% या प्रमाणात आपण ते
त्याचा वापर करू शकता. म्हणजे हे प्रमाण त्याच्यामध्ये आहे आणि एकरी साधारण 10 ते 30 किलोपर्यंत न्यूट्रिबिन आपण वापरू शकता. लिक्विड परत महाराष्ट्र शासन ग्रेड नंबर 2 याप्रमाणे प्रमाणित आहे. लोह 2.5%, मँगेनीज 1%, झिंक 3%, बोरॉन 0.5%, तांब 1% आणि मॉलिब्डेनम 0.1%. न्यूट्रिविन लिक्विड आपण फवारणीसाठी 2 मिली प्रति लिटर 1 प्रति लिटर पाणी याच्याप्रमाणे आपण फवारू शकता. 250 मिली, 500 मिली, 1 लिटर 5 लिटर या प्रमाणामध्ये न्यूट्रिविन आपल्यासाठी उपलब्ध आहे. न्यूट्रिविन डीएफ हा एक युनिक प्रॉडक्ट आहे. न्यूट्रिविन डीएफ आम्ही अशासाठी नाव दिलंय कारण ड्रिप फर्टिलायझर आपण ड्रिपमधनं हे देऊ शकता कारण हे 100% विद्राव्य आहे. याचा कुठलाही प्रेसिपिटेट किंवा कुठली टर्बिडिटी किंवा कोणत्याही प्रकारे गाळ जमिनी तुम्ही देण्यापूर्वी तुम्हाला पाण्यामध्ये साचलेला दिसणार नाही. 100% सोल्युबल, 100% विद्राव्य असं शासनाच्या ग्रेड 1 नुसार प्रमाणित असे न्यूट्रिविन डीएफ आहे. याच्यामध्ये 2% लोह, मँगेनीज 1%, झिंक 5%, बोरॉन 1% आणि तांबा 0.5%. न्यूट्रिविन आम्ही ऊसामध्ये पण रेकमेंड करतो, द्राक्षात रेकमेंड करतो, डाळिंबात करतो, भाजीपाल्यात करतो. न्यूट्रिविन डीएफ एका वेळी साधारण 500 ग्रॅम ते 1 किलो पिकाच्या वाढीप्रमाणे आपण देऊ शकता. म्हणजे न्यूट्रिविन जर बाळ भरणीत द्यायचं असेल ऊसाला तर साधारण अर्धा किलो दिलं तरी चालेल. मोठ्या भरणीनंतर द्यायचं असेल तर 1 ते 2 किलो पर्यंत गेलात तरी चालेल. द्राक्षामध्ये पहिल्या छाटणीनंतर एप्रिलच्या ऑक्टोबर छाटणीनंतर आणि माल मऊ पडताना असं 3 वेळा आम्ही न्यूट्रिविन डीएफचं रेकमेंडेशन करू. हायटेक ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे जिथं गुलाब घेतला जातो, ज्याला आपण जरबेरा म्हणतो, जरबेरा घेतला जातो, त्यानंतर कार्नेशन सारखी पीक म्हणजे फूल घेतलं जातं, त्यानंतर भाजीपाला घेतला जातो म्हणजे कलर कॅप्सिकम असेल तर तिथं न्यूट्रिविन आम्ही किमान 3 वेळा रेकमेंड करतो. त्याच्या क्रॉप सायकल प्रमाणे 3 वेळा आम्ही रेकमेंडेशन त्याचं देऊ. तर हे आपण या पद्धतीने मुद्दाम वापरून बघावं. याचे खूप अप्रतिम रिझल्ट्स आहेत. न्यूट्रिविन डीएफ हा एक नवीन प्रॉडक्ट आम्ही आज बाजारामध्ये घेऊन आलोय आणि सगळ्या पिकामध्ये भाजीपाल्यापासून, ऊसापासून, डाळिंब, द्राक्ष सगळीकडे याचे अत्यंत उत्तम परिणाम आपल्याला मिळू शकतात. हाच प्रॉडक्ट आपण पाण्यात 1 ते 2 ग्रॅम विद्राव्य असल्यामुळे हा फवारणीतनं सुद्धा देऊ शकता. हे मुद्दाम मला इथं नमूद करायचं आहे. तेव्हा न्यूट्रिविन डीएफ हा एक वेगळी प्रणाली 100% ड्रिपद्वारे देता येणारं किंवा तुम्ही आळवणी घालू शकता अशा पद्धतीचं सूक्ष्म अन्नद्रव्य खत आहे. त्याचा आपण निश्चितपणे वापर करून बघा. न्यूट्रिविन वापराने काय काय होतं? अपरिपक्व फळांची गळ कमी करतं, पिकांचं आरोग्य, परागीभवन, फळधारणा सुधारते, प्रकाश संश्लेषण गतिमान करतं, उत्पादनात तुम्हाला चांगल्या पद्धतीनं निश्चित वाढ झालेली दिसेल, साखरेचं प्रमाण वाढेल, फळांचं वजन वाढलेलं आपल्याला दिसेल आणि चकाकी आणि तजेला फुलं असतील, फळं असतील याच्यावर तुम्हाला निश्चित प्रमाणे मिळेल. आता हे सगळं आपण बोललो, दुय्यम अन्नद्रव्य बोललो, सूक्ष्म अन्नद्रव्य बोललो, मेजर न्यूट्रिएंट्स बोललो, सूक्ष्म अन्नद्रव्यातली आमची 4 उत्पादनं आपण पाहिली. पण हे सगळं करत असताना ज्या जमिनीमध्ये आपलं पीक उभं आहे, जी मुळी तिथं काम करते, ती मुळी वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे 2 घटक आहेत. त्याची आमची जी उत्पादन आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आपण नेहमी म्हणतो की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, हवेचं प्रमाण वाढलं पाहिजे, ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे, तरच जमिनीमध्ये वनस्पतीची मुळी वाढते. आणि पांढरी मुळी ही केवळ न्यूट्रिएंट घेत असते, अन्नद्रव्य घेत असते आणि ती पिकाला शेंड्यापर्यंत पोहोचवत असते. म्हणून पांढऱ्या मुळीचं प्रमाण वाढणं हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही 2 उत्पादनं आपल्यासाठी वेगळी घेऊन आलोय. पांढरी मुळी जेवढी वाढेल तेवढं जमिनीमध्ये जेवढा वनस्पतीचं मुळांचा आकार वाढेल, जारवा वाढेल, तेवढं न्यूट्रिएंट अपटेक चांगला होतो. पांढऱ्या मुळीचं आयुष्य 48 तास एवढंच असतं. त्यामुळे जशी पांढरी मुळी वाढत राहते तसं पीक तुमचं वाढत राहतं. ही गोष्ट शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावी. मातीमधून पाणी आणि पोषक घटकांचं शोषण मुळ्या करतात, वनस्पतींना आधार देतात. कारण वनस्पती जर केवढी मोठी असते तेवढी त्याची मुळी खोल असते असं आपण म्हणतो. वनस्पती जर घट्ट उभी करायची असेल, वनस्पती वाढलेलं झाड जर पकडून ठेवायचं असेल मातीला, तर मुळीच त्या पद्धतीने चांगलं काम करते. खोडामध्ये शोषलेलं पाणी किंवा पोषक घटकांचं नियोजन करणं, अन्नसाठा करणं, या सगळ्या गोष्टी मुळ्या करत असतात आणि पुनरुत्पादन सुद्धा मुळ्या करत असतात. हे प्रामुख्यानं मुळीचं काम झालं. आता या पांढऱ्या मुळीची संख्या वाढवण्याकरता आम्ही 2 उत्पादनं आणली आहेत. त्यामध्ये रिचार्ज नावानं ग्रॅन्युल्स फॉर्ममध्ये आम्ही देतोय. याच्यामध्ये युमिक ऍसिड आणि हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत मुख्यत्वे करून. पोटॅशियम ह्युमेटचं प्रमाण 1% आहे, सीव्हीड 5% आहे. बेंटोनेट ग्रॅन्युल्स हे त्याचे कॅरियर म्हणून काम करतात. यातला कॅरियर आहे तो बेंटोनेट ग्रॅन्युल आहे. त्याच्यावरती सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट 5%, पोटॅशियम ह्युमेट 1% लोड केलं जातं. अमिनो ऍसिड्स तुम्हाला काही प्रमाणात त्याच्यामध्ये मिळतात. जेव्हा तुम्ही रिचार्ज हे कुठल्याही पिकाच्या लागवडी बरोबर जेव्हा देता
त्यामुळे तिथं पांढऱ्या मुळीची वाढ करण्याच्या कामी रिचार्ज हे अत्यंत महत्त्वाचं काम करतं आणि म्हणून रिचार्ज हे उत्पादन आमचं आपण वापरून बघावं. 5, 10 आणि 25 या 3 किलोच्या पॅकिंगमध्ये रिचार्ज उपलब्ध आहे. रिचार्ज ग्रॅन्युलमुळे काय होतं तर पहिल्यांदा मुळीची वाढ चांगली होते. मुळी वाढली, आपण व्यवस्थित पाणी देत असतो, आपण जमिनीकडे लक्ष देत असतो, ऑर्गॅनिक कार्बन आपण वाढवत असतो. तर जेव्हा आपण रिचार्ज देतो तेव्हा मुळ्यांची संख्या वाढते, जमिनीत हवा खेळती राहते, पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते. रिचार्ज ग्रॅन्युलमुळे जर्मिनेशन सुधारतं. पटदिशी वनस्पती तुम्हाला म्हणजे आता मी ऊसाच्या बाबतीत अगदी प्रामुख्याने अगदी धाडसाने असं सांगतो की ऊस टिपर जर आपण लावलं तर 9 ते 12 दिवसात ऊस डिसेंबर महिन्यात उगवलाच पाहिजे. या पद्धतीने आम्ही रिझल्ट्स आजपर्यंत रेकॉर्ड केलेले आहेत. जमिनीमध्ये ह्युमसचं प्रमाण आपण वाढवण्याच्या कामी रिचार्ज मदत करतं आणि शेवटी काय आहे, वनस्पतीची मुळी जर चांगली वाढली तर पीक सक्षम वाढतं, कोणत्याही रोगाला ते बळी पडत नाही. त्यामुळे जमिनीच्या काळजीबरोबर, जमिनीच्या आरोग्याबरोबर मुळीची वाढ होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. किमान 5 किलो एकरी, 10 किलो किंवा 20 किलोपर्यंत आपण रिचार्ज पूर्ण पिकाच्या कार्यकाळामध्ये वापरू शकता, हे शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावं. ह्युम पांढऱ्या मुळीची दर्जेदार वाढवण्याकरता ह्युम एक आम्ही लिक्विड स्वरूपामध्ये ह्युमिक ऍसिड 12% असलेलं उपलब्ध करून दिलेलं आहे. मातीची भौतिक जैविक रासायनिक सुपीकता याच्याबद्दल आपण मागं बोललेलोच आहे, पण या जैविक भौतिक रासायनिक सुपीकतेमध्ये भर घालणारं हे सुधारक म्हणून आपण ह्युम+कडे बघूया. त्याला आपण काळं सोनं म्हणू शकतो. सेंद्रिय शेती कार्यक्षम पद्धतीने करण्याकरता ह्युमिक ऍसिड हे रेकमेंड केलं जातं. भरपूर सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये आपण जर कुजवले तर त्याचं रूपांतर शेवटी ह्युमसमध्ये आणि त्यातून ह्युमिक ऍसिड मिळतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ऑफ ह्युमिक ऍसिड म्हणून आपण ह्युम+चा वापर करू शकता. 12% ह्युमिक ऍसिड याच्यामध्ये आहे आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला इतर जे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत ते सुद्धा याच्यातनं मिळू शकतात. 1 लिटर आणि 5 लिटर या पॅकिंगमध्ये हे सगळं उपलब्ध आहे. ह्युम+च्या वापरामुळे पांढरी मुळी जलद गतीनं वाढते, जमीन भुसभुशीत होणं, भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता मगाशी मी म्हणलं, जैविक सुपीकता ही सुधारण्यामध्ये त्याचं काम आहे. उपयुक्त जीवाणूंच्या संख्येमध्ये त्यानिमित्ताने वाढ होते, कारण आपण शेवटी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये वाढवण्यासाठीच याचा उपयोग करत असतो. मातीचा पीएच ज्याला आपण सामू म्हणतो तो स्थिर ठेवण्यामध्ये ह्युमिक ऍसिडचा रोल आहे आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळं जर जमिनी नापिकीकडे झुकल्या असतील तर जसं आपण ऑर्गॅनिक मॅटर भरपूर द्या, सेंद्रिय खतं भरपूर द्या, तसंच ह्युमिक ऍसिडचा सुद्धा आपण वापर करा, जेणेकरून जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या कामी हे आपल्याला मदत करेल. साधारण एकरी 1 ते 2 लिटर 200 लिटर पाण्यात आपण स्लरी फॉर्ममध्ये देऊ शकता, ड्रिपमधनं देऊ शकता, आळवणी देऊ शकता. या पद्धतीनं ह्युम+चा आपण वापर शेतकरी बंधूंनी करावा. ह्युम+ हे सर्व पिकामध्ये आपण वापरू शकता. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला त्यापासून अगदी ऊसापर्यंत सर्व पिकामध्ये आपण ह्युमिक ऍसिड ह्युम+ वापरलं तर त्याचे फायदे आपल्याला मिळून जातील. शेवटी आपण जे सगळं बोलतोय, नेचर केअरचा सेंद्रिय विचार हा सेंद्रिय खताशी निगडीत, जमिनीच्या आरोग्याशी निगडीत अशाच पद्धतीने आहे. आजच्या आपण भागामध्ये बघितलं नेचर केअरच्या माध्यमातून की नत्र स्फुरद पालाश याचा मुख्य रोल काय आहे, दुय्यम अन्नद्रव्यांचा रोल काय आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा रोल काय आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आमचं ऑर्मिकेम, न्यूट्रिविन DF ही आपण प्रणाली बघितली आणि त्यानंतर मुळाच्या वाढीसाठी आपण बघितलं ह्युमिक ऍसिड बेस्ड रिचार्ज आणि ह्युम+ ही 2 उत्पादनं बघितली. नेचर केअर सातत्याने आपल्या मदतीसाठी येत राहील. वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे जे प्रयोग आम्ही करतोय ते आपणापर्यंत आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल यानंतर आपण यात पुढच्या 4 उत्पादनांची आज माहिती घेतली आहे. शेतकरी बंधूंनी याचा वापर करून बघावा. आपल्या सूचना कार्यक्रमांच्या दृष्टीने असतील, उत्पादनाच्या दृष्टीने असतील, या आमच्यापर्यंत मुद्दाम द्या. त्याचं आम्ही स्वागत करू आणि आमच्याकडून जास्तीत जास्त माहिती देऊन तुम्हाला तंत्रज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. एवढंच बोलतो आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याशी हितगुज साधायला मिळालं, पुन्हा एकदा आपल्याशी चर्चा करायला मिळाली, त्याबद्दल पुनश्च सर्व शेतकरी बंधूंचे आभार मानतो. धन्यवाद. आमचा नंबर आपल्यापर्यंत माहितीच आहे. आमच्या कस्टमर केअर नंबरवरती आपले जे काही प्रश्न असतील ते आपण जरूर विचारा. थँक्यू.